समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आज आझाद मैदानावर आंदोलन करतायत। मोठ्या संख्येनं मराठा बांधव खरं तर मुंबईमध्ये दाखल झालेत आणि त्याचमुळे मुंबईत ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत। मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली। खरं तर सकाळी 10 वाजताच या आंदोलनाला सुरुवात झाली। यावेळी आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना मार्गदर्शन देखील केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बोलताना यापूर्वीच 10% आरक्षण दिले। आंदोलन करणाऱ्यांनी अभ्यास करून मागणी करावी असं म्हटलं होतं। मनोज जरांगे यांना एकच दिवस आंदोलन करता येणार असल्यानं सरकारलाही यातून योग्य मार्ग काढावा लागणार आहे। इथे दृश्य आपण पाहतोय। मुंबईत मोठ्या संख्येनं खरं तर हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि या मुद्द्याला घेऊन आज मराठा आंदोलक आंदोलन करतायत। ही दोन वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय। एका ठिकाणी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, वाहनांची मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते उपस्थित आहेत। त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकच मागणी या आंदोलकांची आहे, ती म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी खरं तर हे आंदोलक आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। 27 ऑगस्टला सुरू झालेला मोर्चा हे आंदोलन आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। जरांगे पाटील देखील आझाद मैदानावर उपस्थित आहेत। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली। मराठा आरक्षणाचं वादळ आज मुंबईत दाखल झालेलं आहे। संपूर्ण मुंबई खरं तर यावेळी भगवीमय झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। दुसरीकडे रेल्वे स्थानकांवरची व्हिज्युअल्स देखील आपण बघतोय, ही दृश्य देखील बघतोय। या ठिकाणी सीएसएमटी स्थानकावर देखील आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी स्थानकावर खरं तर आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मुंबईत ठिकठिकाणी मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळतात। सीएसएमटी स्थानकावर देखील आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी स्थानकावर काही आंदोलक हे खरं तर झोपून देखील आहेत, झोपल्याची देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं या रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी गर्दी केली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकर जे आहेत त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। दोन वेगवेगळी दृश्य, एकतर मुंबईतील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, दुसरीकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर देखील मोठी गर्दी पाहायला मिळते। मराठा आरक्षणाचं वादळ आज मुंबईत दाखल झालंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले। मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे। यावेळी जरांगे पाटील यांनी आंदोलकांना मार्गदर्शन देखील केलं होतं। सरकारने आपल्याला सहकार्य केले, त्याच्यामुळे आता वेळ सहकार्य करण्याची ही आपली आहे। शांततेचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केलं होतं। लवकरात लवकर मुंबई रिकामी करायचं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं होतं। मात्र मोठ्या संख्येनं खरं तर आंदोलक अजूनही मुंबईत येतच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी नेमकी कधी संपणार आहे, संपुष्टात येणार आहे, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये गणेशोत्सवाचा काळ आहे। गणेशोत्सवाच्या काळात एरवीही तशी मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। उद्या शनिवार आणि रविवार पाहता, वीकेंड पाहता देखील वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते। मात्र त्याच्याच आधी आज शुक्रवारी मराठा आंदोलकांमुळे मोठी वाहतूक कोंडी मुंबईमध्ये निर्माण झाली आहे। सीएसएमटी स्थानकावर देखील आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी स्थानकावर मिळेल त्या जागी हे आंदोलक झोपून आहेत। आंदोलकांमुळे सीएसएमटी स्थानकावरील प्रवाशांची देखील आपल्याला गैरसोय होताना पाहायला मिळते। आझाद मैदान भरगच्च भरलेलं आहे, हाऊसफुल झालंय। दुसरीकडे सीएसएमटी स्थानकावर देखील मोठी गर्दी पाहायला मिळते। गोंधळ घालणाऱ्यांना खरं तर धरून माझ्याकडे आणा असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी देखील आवाहन केलं होतं। जरांगेंकडून कार्यकर्त्यांना सीएसएमटीला जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 2-4 लोकांमुळे आंदोलन बदनाम होतंय असं वक्तव्य देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। गोंधळ घालणारे कुठल्या जिल्ह्यातले ते शोधून काढा असं देखील जरांगे पाटील म्हणाले।
गोंधळ घालणाऱ्यांना धरून माझ्याकडे आणा असं वक्तव्य देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले। कारण मोठी वाहतूक कोंडी खरं तर मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे। दुसरीकडे सीएसएमटी स्थानकावर जर आपण पाहिलं तर हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी देखील मराठा आंदोलक हे उपस्थित आहेत। मराठा आंदोलकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची मोठी गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे गोंधळ घालणाऱ्यांना धरून माझ्याकडे आणा असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। जरांगेंकडून खरं तर गोंधळ घालणाऱ्यांना समज देण्याचा हा प्रयत्न केला जातोय। सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सकाळी देखील मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं की लवकरात लवकर मुंबई रिकामी करा, जेणेकरून मुंबईकरांना, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, गैरसोय होणार नाही। मात्र तरी देखील जर आपण दुसरीकडे पाहिलं तर अजूनही मराठा आंदोलक, मराठा बांधव जे आहेत मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल होत आहेत। अजूनही काही मराठा आंदोलक आहेत जे कदाचित नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली सारख्या भागातून मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। थेट दृश्य मुंबईतील आझाद मैदानाची। या ठिकाणी विविध पक्षाच्या आमदार आणि खासदारांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवला, या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। तर ही 3 वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे, कारण हजारोंच्या संख्येत मराठा बांधव, मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत। दुसरीकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर देखील मराठा बांधवांची, मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तिसरं जे दृश्य आहे ते मुंबईतील आझाद मैदानाचं। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलनाला बसलेत। दोन चार लोकांमुळे आंदोलनाचं नाव खराब होता कामा नये असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। सीएसएमटी स्थानकावर गोंधळ घालणाऱ्यांना माझ्याकडे आणा असे आदेशच जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, त्याच्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना, मुंबईकरांना, चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो। ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे, तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानकावर देखील आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत। मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली। सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत या आंदोलनाला परवानगी मिळाली। ही 3 विविध दृश्य आपण पाहतोय। एकीकडे ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, दुसरीकडे सीएसएमटी परिसरात देखील वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते, मोठी गर्दी पाहायला मिळते। तर तिसरे दृश्य आहे सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरही आंदोलकांची मोठी गर्दी झाली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात, अजून अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली मुंबईमध्ये, सीएसएमटी रेल्वे स्थानकावरही आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। भाग्यश्री, आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। जवळपास 6.5 आमदार त्या मनोज जरांगेंबरोबर आलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीतच जर बघितलं तर साताऱ्यामध्ये अनेक जण जे यायला सुरुवात झालेली होती, त्यांनी देखील लोकांना गाड्या घेऊन आलेले पाहायला मिळाले होते। पाण्याची सोय आलेले होते आणि वाहतूक कोंडी जी आहे भाग्यश्री यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आपण बघतोय मुंबईतली ही दृश्य आहेत। ईस्टर्न फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। तर हे सीएसएमटी स्थानकाचे थेट दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला आंदोलकांची पाहायला मिळते। अर्थातच सर्वसामान्य जे प्रवासी आहेत, चाकरमानी जे आहेत, त्यांना त्रास सहन करावा लागतोय। त्यांना आता आपल्या ज्या स्थानकावर पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचायला कदाचित उशीर होऊ शकतो, कारण ही गर्दी पाहता, ही गर्दी निवळण्यासाठी नेमका किती वेळ लागू शकतो हे सांगणं आता तरी कठीण दिसते। सीएसएमटी स्थानकाची ही थेट दृश्य आपण बघतोय। या स्थानकावर आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।